नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपला आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आमच्या घरातल्या सगळ्या आम्ही मुली ज्या सासरवाशीन आहेत त्या, तर आम्ही सगळे चाललोय घाटावर प्रीती संगमावरती. म्हणजे ह्याच्या अगोदर पण तुम्ही भरपूर बघितलं ते ठिकाण, म्हणजे यशवंतराव चव्हाणांची समाधी स्थळ आहे ते. तिथे आम्ही गेल्यानंतर कशी धमाल केली आहे हे आज आपल्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग. तर आम्ही सगळे चाललो होतो. तर मोठी अशी रिक्षा केली होती, काही ठिकाणी त्याला टमटम किंवा डुगडुग असं पण म्हणतात. पण ही माझी बहीण आहे, तिची स्कूटी होती. तर आम्ही दोघी स्कूटीवरून गेलो आणि तस्मै मग त्यांच्यासोबत बाकीच्या बहिणींसोबत रिक्षानेच गेला होता. तर छान असं आम्ही आता इथे कराडमध्ये पोहोचलो. आमचं थोडं काम पण होतं, ब्लाऊज शिवायला टाकायचं होतं. आम्ही दोघी तिकडे पण गेलो होतो, त्याच्यामुळे ते सगळे आमच्या अगोदर पोहोचले आणि आम्ही नंतर मागून गेलो. तर हे बघा, भरपूर मोठं असं हे गार्डन आहे आणि संध्याकाळच्या वेळी तर खूप जास्त गर्दी असते. आणि मग हे सगळे इथे बसले होते. आम्ही दोघी नंतर मागून गेलो. तर मग आम्हाला बघितल्यानंतर मग सगळ्यांनी हाय 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 असं केलं. तर मग आम्ही पण केलं. नंतर मग भाऊ बोलतो मी पण आहे. अशी गेल्या गेल्याच खूप छान अशी धमाल केली. आणि तसमय बघा, इतका छान राहिलेला तो पण. आणि ह्या माझ्या बहिणीला तर नेहमी व्हिडिओत यायचं असतं. ये नाही ये, उठून ये, चालत ये, चालत ये. ये नाही ये, मी नाही येणार, तूच ये. मी नाही येणार, तूच ये, तूच ये. ये नाही ना, उठ, उभा राहा, उभा राहा. उचलून घ्या. आता येईल आता ये 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 ये. चालतो चालतो, सड सड सड. तस्मयच्या गळ्यात घाला, तस्मयच्या गळ्यात घाला. हा, त्याला ओरिजिनल घातला तरी काहीच नाही कळणार. बापरे, काय बाहेरच बघतो काय बघा काय खातोय. बापरे, काय म्हणले खातोय लगेच. छान अशा गप्पा चालूच होत्या, मस्त एन्जॉय चाललं होतं. भरपूर दिवसांनी सगळे एकत्र भेटले होते, त्याच्यामुळे भरपूर अशा गप्पा होत्या सगळ्यांच्या. आणि मग नंतर ही आमची जाई आहे, तर मग ती तस्मै सोबत खेळत होती. आणि इथे जरा काय झालेलं, चढ होता आणि त्यामुळे तस्मैला चालायला प्रॉब्लेम येत होता. तो सारखा पडायचा आणि बसायचा. तर इथं जाई त्याला म्हणजे उचलत होती, पण ती म्हणत होती का मला तो काय आवरत नाही, मला उचलता येत नाहीये त्याला. तर ते दोघं छान असे खेळत होते. मग नंतर मग मी पण गेली तस्मै सोबत खेळायला. आणि तो सारखा असा चालायला बघायचा, पण चढ असल्यामुळं त्याला काही ते चालणं व्हायचंच नाही. मग भरपूर वेळ त्या दोघांचं खेळणं वगैरे झालं. तर मग तोपर्यंत भाऊनं इथं लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी खाऊ आणलेलं, कारण ते बाहेर तुम्ही स्टॉल सगळे बघितलेच. तर मग कोणाला जे काय पाहिजे त्या सगळ्या पोरांना अगोदर खायला घातलं, मस्त पावभाजी वगैरे. मग मी पण इथं तोपर्यंत तस्मै सोबत खेळत होती. बाकीच्यांच्या गप्पा वगैरे अशा चालूच होत्या. आणि तस्मैला तर तुम्ही तर नेहमी बघता त्याला फिरायला वगैरे किती छान वाटतं. आणि इतकं सुंदर वातावरण तिथं होतं. आणि वटवाघूळ तर भरपूर आहेत, नेहमी व्हिडिओमध्ये तुम्ही बघता इथे. कारण हे कराडमधलं इतकं छान ठिकाण आहे बरं का, इथे भरपूर असं. आणि असं सगळीकडे खरं असं थोडंसं तरी छोटंसं गार्डन पाहिजे, असायला पाहिजे, जे की आमच्या त्या भागात तर अजिबातच नाहीये, म्हणजे शहापूरला वगैरे असं. आणि भरपूर मोठं आहे कराडमध्ये. यशवंतराव चव्हाण साहेबांची खरं कृपा आहे कराडमध्ये. ते त्यांचं समाधी स्थळ म्हणून पण तिथं छान असं केलेलं आहे. कृष्णा कोयनेचा संगम पण आहे. आणि इतकं छान गार्डन, म्हणजे त्यांनी तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. त्यामुळे ते कराडला ते त्याचा काय म्हणतात वारसा हक्क किंवा तो वारसा चालून आल्यासारखं का ते सगळं अजून छान छान असं मस्त त्यांनी करून ठेवलंय.
आणि ते जपलं गेलंय पण छान असतं, भरपूर मस्त आहे. आणि ही बघा माझी बहीण लगेच व्हिडिओ शूट करायला म्हणलं का येऊन उभीच राहिली. तिला खूप आवडतं असं, आणि फोटो वगैरे पण भरपूर, व्हिडिओ पण भरपूर असं. ती नर्स आहे. आणि हा चैतन्य आहे आमचा, जो की माझी पुण्याची बहीण आहे. ते पुण्यात राहतात, तर हा त्यांचा मुलगा आहे चैतन्य. आणि भरपूर म्हणजे हे सगळ्या माझ्या बहिणींची मुलं वगैरे अशीच आहेत, सगळी चिल्लर गॅंग. हे बघ हे बघ. ताई तुला तस्मय काही राहत नव्हता, त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्याला फक्त मीच घेतलं. आणि छान अशी सगळ्यांना भेळ आणली होती, तर मग सगळे असे भेळ खात होते. आणि मग म्हटलं आता तस्मयला भूक लागली असेल तर त्याला, मी बाहेर गेली तरी माझ्याकडे नेहमी त्याच्यासाठी दूध खाऊ असतंच. तर मग दुधाची बॉटल होती त्याच्या हातात, आणि मी त्याला भरवत होती खायला. भात वगैरे मी नेलेला त्याला, कारण आम्ही लेटच गेलेलो संध्याकाळच्या टायमिंगला. पण म्हटलं नको, त्याला थोडं थोडं खायला लागतंच, त्याच्यामुळे मी घेतलेलंच होतं. मग सगळ्यांनी छान असं खाल्लं. आणि मग शेवटी भाऊ सगळ्यांना आणून देत होता. तर मग मी आणि हे बघा माझी आणि भाऊची 2च प्लेट इथं राहिल्यात. मग त्यानं पण सगळ्यांना छान असं खायला दिलं. आणि मग नंतर मग आम्ही दोघं खायला बसलो. तोपर्यंत सगळ्यांचं खाऊन झालेलं, पण तस्मय काही कोणाकडे जायला तयारच नव्हता. मग त्याला मी मांडीवरच घेतला, आणि मग आम्ही दोघं खात बसलो. आणि हा आमचा भाऊ आहे बघा, खूप सगळ्यांची काळजी घेतो तो, सगळ्यांना म्हणजे इतका छान असा, घरातला पण खूप छान, मुलगा पण खूप चांगला आहे तो. घरामध्ये सगळं खूप छान बघतो. आणि तो आहे तसाच त्याची म्हणजे आमची वहिनी आहे ती पण तशीच आहे, त्याच्यासारखीच खूप सगळ्यांची काळजी घेतात. आणि छान असं आमचं सगळं, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या मुली होतो आणि तो एकटाच आमच्या सोबत आलेला होता, कारण संध्याकाळी उशीर होणार होता. तर आता ही बघा मी गेली, आणि अंधारच पडत आलेला. ही माझी बहीण अश्विनी आहे, ही जी की नर्स आहे. ही अपेक्षा आहे, ही साताऱ्याला राहते. आणि ही वर्षा आहे, तर आमच्या गावात तिथंच तिचं सासर आहे. ही अनुराधा आहे, ही पुण्याला राहते. ही रुक्षाक्का आहे, ती कराडमध्येच राहते. ही आमची प्रीती आहे, ती अजून लहान आहे, म्हणजे ती आमच्या इथेच राहते. ही राधिका अक्का आहे. आणि ही आमची नवरीबाई आहे, बघा कशी शायनिंग मारते, तर ती प्रतीक्षा आहे. तर आता तिचंच लग्न आहे, तर त्याच्याच सगळी तयारी सगळ्यांची चालू आहे. तर बघा फोटो वगैरे, आणि इतकं छान हवा सुटलेली, वातावरण पण खूप छान झालेलं. आणि आता बऱ्यापैकी अंधार पण झालेला होता, त्याच्यामुळे फोटो वगैरे पण एवढे व्यवस्थित काही येतच नव्हते. आणि खूप मोठं गार्डन आहे, तर आमचं तिथं सगळं झाल्यानंतर मग आम्ही समाधी स्थळाकडे चाललो होतो. तर भरपूर मोठा असा एरिया येतो, आणि हवा पण छान सुटलेली. आणि वटवाघूळ वगैरे पण त्या टायमिंगला, संध्याकाळच्या टायमिंगला नुसती चिवचिवाट, ओरड खूप चालू असते, खूप ओरडतात. आणि ती हवा आणि ते वातावरण भयंकर छान वाटतं. आणि आम्ही आलो इथे बघा समाधी स्थळावरती, पण तिथं ते वॉचमॅन असतात, ते अजिबात फोटो आणि व्हिडिओ काढून देत नाही तिथं. पण थोडंसं शूट झालं, मग तुम्हाला दाखवण्यासाठी म्हटलं थोडं तरी घेऊया. तर बघा असं समाधी स्थळचं ठिकाण आहे, तर तिथं छान अशा पायऱ्या आहेत. आणि पायऱ्यापासून खाली मग थोड्या अंतरावरती मग नदी स्टार्ट होते, पाणी वगैरे, कृष्णा कोयनेचा संगम पण आहे तिथेच. तर लहान मुलांना गाड्या वगैरे बसायला म्हणजे भरपूर छान होतं तिथे. पण तसं अजिबात राहत नव्हता, आणि माझा हात एवढा अवघडलेला होता. म्हणून मग आता इथून त्या सगळ्या मुलांना गाड्यात वगैरे बसवले. मग जी अपेक्षा होती, तिचा मुलगा पण खूप आजारी होता, तर म्हणून मग आम्ही, भाऊ आणि आम्ही 4 व्हीलर मधून त्यानं गाडी आणली होती, तर आम्ही घरी चाललो होतो. तर इथे बघा स्टॉल दिसला, तर लगेच तो बोलला मला इथे घेऊन दे खेळणी, तर त्याला हेच पाहिजे होतं. मग त्याला जे पाहिजे, कारण खूप जास्त हट्टी आहे तो, अजिबात ऐकत नाही. मग त्याला जे पाहिजे होतं ते घेऊन दिलं, कारण तोपर्यंत तो काही शांत, कारण त्याला त्या गाड्यांमध्ये पण बसायचं होतं. पण आम्ही निघालो, कारण 8 वाजले असतील तेव्हा. आणि मग त्या सगळ्या थांबल्या, आणि आम्ही मग, कारण रिक्षा होतीच, मग भाऊची 4 व्हीलर होती, तर म्हटलं मग आपण गाडीने जाऊया. मग आम्ही तिथे, आणि गर्दी बघा, इतकी जास्त गर्दी होते ह्या टायमिंगला ना, भरपूर लोक येतात बघा. ठिकठिकाणी अशी भरपूर लोक बसलेली असतात संध्याकाळच्या वेळी, खायला वगैरे खूप मज्जा असते तिथं. मग नंतर आम्ही आईस्क्रीम पण घेतलं. आईस्क्रीम खात खात मग आम्ही गाडीकडे चाललो होतो, कारण गाडी इकडे खाली पार्किंग केली होती, आणि खूप जास्त ट्रॅफिक झालं होतं, खूप जास्त गर्दी झाली होती. त्याच्यामुळे आईस्क्रीम खात खातच आम्ही चाललो होतो. आणि हा बघा अपेक्षाचा आमचा पिल्लू, तर त्याला एवढी उष्णता झाली तरी सुद्धा त्याला खायचंच होतं. आणि माझा हात इतका अवघडलेला, भाऊला म्हटला आता तू घे. तर असं आम्ही करून आम्ही घरी आलो, छान असे एन्जॉय करून. छान आहे ना गार्डन, कराड म्हणजे एकदम छानच आहे ते.
सगळ्यांना आवडेल असं आणि मस्त गार्डन आहे. तिथे सगळे असतात. किती गर्दी आहे तुम्ही बघितलंच. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल व्हिडिओचं. तर अशाच छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.